नमस्कार. स्टुडिओ संजीवनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत. ही कथा वाचायला सुरुवात करण्यापूर्वी मी सुप्रसिद्ध गायक सुरेश वाडकर यांची मनापासून माफी मागते. त्याचप्रमाणे या कथेच्या लेखिका नीलिमा बोरवणकर यांचीसुद्धा मनापासून माफी मागते. कारण या कथेमध्ये सुरेश वाडकरांनी गायलेलं दयाघना या गाण्याचा उल्लेख आहे आणि हे गाणं कथा वाचता वाचता मी अत्यंत बेसूर आवाजात आणि बेताल लयीत गायलेलं आहे. कारण मला गाण्यातलं ग सुद्धा समजत नाही, परंतु कथेच्या अनुषंगाने मला ते म्हणावं लागलं. त्यामुळे मला जसं शक्य झालं, जसं जमलं तसं मी म्हटलेलं आहे. या कथेच्या लेखिका आणि तुम्ही प्रेक्षक तेवढं समजून घ्याल ही अपेक्षा आहे. टीम घेऊन मनीषा बाहेर पडली. आत कोंडलेली गरम वाफ तिच्या शरीरातून केसातून आर पार गेली होती. बाहेर पावसाळी अंगावर शिरशिरी आणणारं आर्द्र थंड वातावरण आणि स्टीम घ्यायच्या छोट्याशा खोलीत वाफाळती गरम हवा. शॉवर घेताना तिनं मनसोक्त पाणी अंगावरून निथळू दिलं. एरवी जिमच्या गर्दीचा आपण शॉवर रूम फार वेळ अडवून ठेवतोय या कल्पनेचा काच वाटून पटकन आंघोळ उरकून टाकायची तिची सवय. समटाइम्स यू शुड पॅम्पर युअर सेल्फ, वेणू नेहमी म्हणते ते आठवून तिला हसू आलं. हे सगळे सोपस्कार करायच्या वयात आपण आंघोळ म्हणजे अक्षरशः 4 तांबे डोक्यावर ओतून बाहेर यायचं अशा गडबडीत असायचो. घाईघाईत मल्हारचा आवरून त्याचा डबा, पाळणाघराची पिशवी भरून, सासूबाईंची औषधं, त्यांच्यासाठी मधल्या वेळेत खायचा खाऊ तयार ठेवून निघायचं. वाटेत मल्हारला शाळेत सोडून ऑफिसचं मस्टर गाठायचं म्हणून स्कूटीचा वेग वाढवत सुसाट सुटायचं. आता पण सकाळी गडबड असतेच, म्हणजे सगळं करते वेणूच. तरीही आपल्यासारखा तिचाही गजर 5ला वाजतोच. आपला वाजला की कुणी कटकट करायचं नाही. आता मल्हार करतो. मी रात्री 2ला आलोय घरी, कपडे बदलून झोपायला 3 वाजले आणि वाजला तुझा गजर 2 तासात. वस्कन ओरडतो मल्हार. सुरुवातीला बिचारी गजर वाजायच्या आधी जाग यावी याचं टेन्शन घ्यायची. मग मला कळलं तसं म्हटलं मी तिला, रात्री कार्यक्रम करणं ही त्याची जीवनशैली आहे. तशी पूर्वीच्या आणि तुझ्या शाळेची सकाळची वेळ ही तुमची दोघींची. तो अपरात्री खोलीत येतो, कपडे बदलताना खुडबुड केल्यानं तुझी झोपमोड होते, अशी कुरकुर तू करतेस का? मग त्यानंही गजर वाजतोची कुरकुर करायची नाही. ठणकावून सांग त्याला, नाहीतर घे म्हणावं अजून एक बेडरूम असलेलं मोठं घर. वेणू फसकन हसली. तू फूस लावतेस मला, असं मल्हार म्हणतो ते खोटं नाही. माझी गुणाची ग सासू. वेणू भेटली तेव्हापासून अशी लेक पाहिजे होती आपल्याला, असंच वाटत आलेलं. जेमतेम 7-8 वर्षांची तर होती गाण्याच्या वर्गात भेटली तेव्हा. बुवाने काहीही शिकवलं की ताबडतोब उचलायची. चोख पाठांतर, मेहनती. आवाज अगदी गोड आणि मुख्य म्हणजे मनापासून गायची. मल्हार सारखीच, शिवाय अभ्यासात हुशार. बुवांना वाटायचं इतक्या गुणी मुलीनं उत्तम मार्क पडले म्हणून वेगळं करिअर निवडू नये. इंजिनियर, डॉक्टर कित्येक असतात. सुरेल तयारीच्या शास्त्रीय गायिका हाताच्या बोटावर मोजण्या एवढ्या. तिनं शास्त्रीय संगीतातच पूर्ण झोकून द्यावं. मल्हार आणि तिचं जमलं हे कळल्यावर अस्वस्थ झाले होते बुवा. बाईनं गाणं करायचं असेल तर नवरा हौशी, रसिक आणि मुख्य म्हणजे चांगला नोकरदार असावा. दोघं संगीतासारख्या अस्थिर क्षेत्रात असले तर घर कसं चालणार? पण मग नंतर तोंड भरून आशीर्वाद दिला त्याने. दोघं मिळून संसारात संगीत फुलवा, प्राणपणानं रियाज करा. सून म्हणून घरी आली तेव्हाच तिला सांगितलं. आधीसारखीच ए मावशी म्हणून हाक मारायची. उगाच अहो आई म्हणून सून असल्याची आठवण देत राहिलीस तर सासूरवास करेन हो, सांगून ठेवते. कसल्या फ्रेश दिसताय मॅडम. बघा, म्हणून सांगायचे मी, स्टीम घेत जा दिवसात एकदा. किती वेळा सांगितलं तेव्हा ऐकलं माझं. आता कशी रेग्युलरली घेता? स्किनची पोर्स मोकळी होतात ना? नेहानं नेहमीप्रमाणे छानसं हसत म्हटलं.
जिमच्या रिसेप्शनिस्टला एकदम शोभून दिसावं असं नेहाचं व्यक्तिमत्व. जिमच्या सुविधांची माहिती देणं तिचं काम असलं तरी प्रत्येकाशी आपुलकीनं बोलणं हा तिचा विशेष गुण. यंग दिसताय मस्त. मनीषाच्या लॉंग स्कर्टकडे बघत ती म्हणाली. सिनियर सिटीजन डिस्काउंटचं बिल करताना तुमचं एज प्रूफ बघितलं म्हणून. कुणाला वाटणार नाही तुम्ही 60 क्रॉस केलंय असं. किती छान मेंटेन केलंय तुम्ही. थँक्स ग. फार कौतुक करू नकोस. किलोभर वजन वाढेल माझं. मनीषानं उत्तर दिलं आणि ती घराकडे निघाली. मेंटेन आपोआप झालं ग बाई. जगण्याचा रेटाच एवढा होता की स्वतःकडे बघायला अंजारा गोंजारायला वेळ कुठे होता. मल्हारच्या स्पर्धेचे एक प्रायोजक हे फिटनेस सेंटर होतं. त्यांनी जिम मेंबरशिप दिली म्हणून सुरू केलेलं जिम पुढे सुरू ठेवलं एवढंच. कॉलेजात शिकता शिकता सहज म्हणून LICची परीक्षा दिली. निवड झाली. वयाच्या 20व्या वर्षीपासून नोकरी करते. त्या नोकरीनं तर तारलं. एरवी अवघड झालं असतं. घन घन माला नभी दाटल्या. गाडी सुरू करताच गाणं सुरू झालं. मंगेशची आठवण सरसरून उफाळून आली. किती सुंदर म्हणायचा गाणं. शिकायची फारशी संधी मिळाली नव्हती. उपजत गोड आवाज. कीर्तनकार वडिलांकडून झालेले संस्कार एवढ्या पुंजीवर गायचा. गच्च भरून आलेल्या आकाशाकडे बघत किती गाणी म्हणायचा. पाऊस प्रिय म्हणून तर भर पावसातल्या मध्यरात्री जन्माला आलेला तो मल्हार. सासूबाईंनी सुचवलं आपल्या कुलदैवताचं खंडोबाचं नाव बाळाला ठेवू. मल्हार नाव खंडोबाचं म्हणून त्याही खुश. तसाही खंडोबा शंकराचा अवतार मानतात. त्याही अर्थी मंगेशचा मुलगा मल्हार. तेव्हा सगळं कसं छान छान होत होतं आपोआप. मल्हारला मोठा गायक करायचं. जागोजागी असतात तशा क्लासमध्ये नाही. बुवांचा गंडाबंद शागिर्द. मल्हारनं असा मिया मल्हार गायला पाहिजे की पाऊस पडतोय असा भास झाला पाहिजे. बाहेर टपोरे पावसाचे थेंब आणि आत त्याच्या गाण्यानं रसिक चिंब भिजले पाहिजेत. मंगेशची स्वप्न फक्त आणि फक्त अशीच. मोठं घर घेऊ, भारतभर फिरून येऊ, हे असं काही कधीच बोलला नाही मंगेश. मल्हारच्या गाण्यानं रसिक खरंच चिंब भिजताहेत रे. पण त्यानं पहिला सा लावला ते सुद्धा बघायला तू नव्हतास. आज मल्हार घरी असेल तर सांगायला पाहिजे त्याला घन घन माला म्हणायला. मी निघते ग मावशी. आज पूर्वीला काहीही करून अभ्यासाला बसव. परीक्षा आहे येत्या सोमवारपासून. मला कदाचित उशीर होईल यायला. शाळेच्या समूहगीताच्या स्पर्धांची तयारी करून घ्यायची. शाळेच्या वेळात ही कामं केली की नेहमीची राहून जातात ना. हे रोज काही ना काही निघतं शाळेत. अख्खा दिवस त्यातच जातो तुझा. धड ना तुझ्या रियाजाला वेळ ना कुठे जायला यायला व्यायामाला. तुझ्यासारखी 50ची झाले की जाईन हा जिमला. किल्ली उचलत ती निघाली तेव्हा मल्हार बेडरूम मधून बाहेर आला. चहा मीच घ्यायचा का आज पण? चायला तेरी 2 टकियों की नौकरी में मेरा लाखों का सावन जाए. मल्हारनं तेवढ्यात एक तान घेतली असली तरी त्याचा वैताग स्पष्ट जाणवत होता. आजच्या आज पेपर्स टाक बरं. अक्षरशः 2 टकिया मिळतात पगार म्हणजे. हो का? एकेकाळी त्यावर जगत होतो आपण. मावशीचा पगार ही तिची मिळकत झाली. आपल्या दोघांचा संसार माझ्या पगारावर चालवायचा असं ठरलं होतं आपलं. रोज उठून नोकरी सोड म्हणून कटकट नको करू. तुला आज कार्यक्रम मिळताहेत, उद्याचा काय भरोसा. वेणू निघ तू. उशीर होतोय ना तुला. मी आहे की घरी आणि माझ्याबरोबर मल्हारला देते चहा. पूर्वीचा अभ्यास पण घेईन. निघ आता आणि हळू जा ग. गर्दी केवढी असते या वेळेला. तू लवकर उठत जा ना मग. तुला चहा द्यायला मी नोकरी सोडून बसायचं. वेणूनं पुटपुटत जोरात दार आपटलं. माज बघितलास हिचा. पगार किती, बोलते किती. मल्हारच्या कपाळावरची शीर रागानं फुगली.
काय रे तुझी भाषा? मास कसला? कष्ट करते ती म्हणून होते चिडचिड. तू नाहीस केलेस कष्ट. 50व्या वर्षापर्यंत नोकरी करून घर सांभाळलंस. बाबांच्या पाठी माझं सगळं एकटीनं केलंस. शिवाय आजीचं आजार पण काढलंस. तुला कोण होतं ग मदतीला? शिवाय पैसे कमी. हिला मागेल ते मिळतंय ना म्हणून किंमत नाही त्याची. वर तिला तुझीच फूस. माझं एवढं नाव, प्रसिद्धी, पैसा, तरी तुला तिचंच कौतुक. तुलना करू नये रे. ते दिवस वेगळे, तेव्हाचे ताण वेगळे, जगण्याची धडपड वेगळी. तुला मोठं करायचं, गाणं शिकवायचं, तुझ्या बाबांचं स्वप्न पूर्ण करायचं, एवढंच मनात ठेवून जगत राहिले. म्हणून तर तुझ्या या यशाचा सर्वात जास्त अभिमान वाटतो मला. सासूबाईंची मदत नव्हती, पण आधार होता ना केवढा तरी. माझे आई बाबा, दादा वहिनी सगळे पाठीशी होते म्हणून निभले ते दिवस. हिला नाही मदत? तूच किती करतेस घरातलं. ही का सतत तणतणत असते? काय कमी आहे हिला? तिलाच विचार की का अशी चिडचिड करतेस? काय हवंय तुला? विचारायची गरजच नाही. तिनं आयुष्यात न बघितलेलं मिळत गेलंय. प्रत्येक शोमध्ये नुसता उपस्थित राहिलो तरी केवढे गिफ्ट हॅम्पर्स येतात बघतेस की तू. मेकअपचे किट म्हणू नको, चॉकलेट म्हणू नको, खरे खोटे दागिने म्हणू नको, पैठण्या म्हणू नको. बाहेर ही एवढी मोठी गाडी आहे, ती पण बक्षीस म्हणून मिळाली मला. जिथे जाऊ तिथे माझी बायको म्हणून मान. कुठलाही सण असो, कुणीतरी पत्रकार मुलाखत घ्यायला येणार, पेपरमध्ये माझ्या शेजारी नटून थटून फोटो. अजून काय हवं असतं कुणाला? त्याचं बोलणं खोटं नव्हतं, पण ते त्याच्या बाजूचं, बाहेरून दिसणारं सुखी संसाराचं चित्र. एका मोठ्या रिॲलिटी शोचा विजेता गायक, प्रचंड लोकप्रियता, देश परदेशात सतत गाण्याचे कार्यक्रम, लहानपणापासून गाण्याच्या गुरूंकडे शिकणाऱ्या मुलीशी झालेला प्रेमविवाह, गोंडस मुलगी, तीही सुरेल गाणारी, परिपूर्ण देखणं चित्र. या चित्राचं वर्णन करणारा स्वतः त्या चित्राचा चित्रकार. तो त्याचा विचार मांडतोय. कसा? तर ऐन पावसाळ्यात पावसानं धो धो कोसळावं तसा. त्या धारा जिथे पडतात तिथे नाजूक फुलशेती आहे की एखादी द्राक्षाची वेल, त्याला घेणं देणं नाही. त्या अविरत पाण्यानं तळ भरतय की पूर येतोय याचा हिशेब कोण करणार? पूर्वी बाळा, चल आधी गृहपाठ करून घे, मग परीक्षेचा अभ्यास करायचा आहे ना. मला नाही करायचा अभ्यास, मला काहीच नाही करायचं. पूर्वीचं काहीतरी बिनसलंय हे मनीषाच्या लक्षात आलं. एका वाटीत तिच्या आवडीचे काजू बेदाणे देत तिनं विचारलं, आमच्या सोनूला काहीच नाही म्हणजे कार्टून पण बघायचं नाही वाटतं? मी लावणार होते, पण आता तुला काहीच करायचं नाही तर नाही लावत. तिनं टीव्हीचा रिमोट आधी हातात घेत नंतर ठेवून देत म्हटलं, नाहीच बघायचं कार्टून. पूर्वी नाही, आत्ता नाही आणि उद्या पण नाही. तिनं ठसक्यात म्हटलं. शाळेत एका मुलीला कुणीतरी काहीतरी बोललेलं दिसतंय, हो का ग सोनू? टपोऱ्या डोळ्यात टपोरा थेंब दाटून आला. गाल फुगवत ती म्हणाली, मला चिडवलं मुलांनी. 1 दिवसापूर्वी की 1 महिन्यापूर्वी की 1 वर्षापूर्वी. आतून बाहेर येत असताना मल्हारने ते ऐकलं. काय झालं 1 वर्षापूर्वी? तुम्ही ठेवलं ना माझं हे नाव पूर्वी. हे कसलं नाव आहे विचित्र. खूप चिडवलं मला व्हॅनमध्ये. पूर्वी म्हणजे आधी, तेव्हा, त्यावेळेस वगैरे. शी, असं असतं का नाव? कुणी चिडवलं आमच्या सोनूला? त्या रिचा गोवंडेनं. रिचा काय रिचा? तिला सांग रिचा नाही, त्याचा उच्चार असतो रुचा. तिला म्हण गोवंडे. स्वतःचं नाव धड सांगता येत नाही आणि दुसऱ्यांना चिडवतात. काही काय बोलायला सांगतोस रे पोरीला? ती हिला चिडवते तेव्हा हिला वाईट वाटलं ना, मग आपल्या मुलीला परत तेच करायला सांगायचं. अशानं त्या रुचाला वाईट वाटेल की? वाटू दे,
जशाच तसे हा न्याय आहे जगाचा. विषय संपवायला मल्हारनं फोन हातात घेतला. आत्तापासून नकोत हे न्याय अन्याय. बोलता बोलता मनीषानं पूर्वीला जवळ घेतलं. हो का ग आजी, रुचा असं नाव आहे? ती तर रिचाच म्हणते. हो बाळा, रुचा म्हणजे स्तोत्र. आपण देवापुढे बसून स्तोत्र म्हणतो की नाही? स्तोत्र म्हणजे देवाची स्तुती करणं, कौतुक करणं. ज्या शब्दाने किंवा वाक्याने देवाची स्तुती केली जाते ती रुचा. आपल्याकडच्या नावांना असे छान छान अर्थ असतात सोनू. हो, पूर्वी नावाला पण अर्थ आहे. लॅच उघडून वेणू आत आली. दिवसभराच्या श्रमानं थकलेली, केस विस्कटलेले. पूर्वी धावत आईच्या जवळ निघाली. सोनू, तुझ्या नावाचा अर्थ ऐक. तोपर्यंत आई हातपाय धुवून येते हा. ओके आजी, सांग, पूर्वी म्हणजे काय? शास्त्रीय संगीतातल्या एका रागाचं नाव आहे पूर्वी. मल्हार पण एका रागाचं नाव आहे. त्याचा जन्म भर पावसात आणि मध्यरात्री झाला म्हणून त्याचं नाव ठेवलं मल्हार. तुझा जन्म दुपारी झाला म्हणून पूर्वी. म्हणजे का काय आजी, दुपारी जन्म झालेल्या सगळ्या मुलींची नावं पूर्वी ठेवतात का? पूर्वीला जवळ घेऊन सोफ्यावर बसत वेणू सांगायला लागली. नाही ग सोनू, सगळ्यांना तेच नाव ठेवायचं नसतं. तुझे आजोबा, बाबा, आई सगळे गाणं म्हणतात, गाणं शिकलेले आहेत म्हणून आपल्याकडे गाण्याशी संबंधित नावं आहेत. माझ्या बाबांना बासरी आवडते म्हणून माझं नाव वेणू. वेणू म्हणजे बासरी. पूर्वी हे एका रागाचं नाव आहे. आपले राग असतात ते ठराविक वेळेतच गायचे असतात. जसं ललित, मालकंस हे पहाटे गातात. पूर्वी राग दुपारनंतर चौथ्या प्रहरी गातात. तुझा जन्म दुपारी झाला तेव्हा हा राग गायला जातो म्हणून तुझं नाव पूर्वी. कळलं का सोनू? सोनू नाही, पूर्वी. किती भारी अर्थ आहे माझ्या नावाचा. आई, आमच्या सरांना येत असेल का हा राग? मला शिकायचाय. सा रे ग म प धा नी सा, सा नी ध प म ग रे सा. वेणूनं सूर लावला. तिकडून मल्हाराला गादीवर मांडी घालून बसत त्यानं सुरू केलं. दया घना का तुटले, चिमणे घरटे, उरलो बंदी असामी. दया घना अरे जन्म बंदिवास, सदा इथे प्रत्येकास. चुके ना कुणास आता, बंदी तुझा मी. दया घना. सगळं नादमय पवित्र होऊन गेलं. घरभर स्वर झंकारू लागले. वेणू डोळे मिटून सुरात सूर मिसळून गात असताना अचानक, एवढं गातोय तर सुरेश वाडकरांनी मिठीत घेतलं मला. त्यांनी अजरामर केलेलं गाणं मी गातोय आणि साक्षात तेच मला आशीर्वाद देत आहेत. अजून काय हवं? वातावरणात इतके सुरीले क्षण भरून राहत असताना त्या जादूत हरवून जायच्या ऐवजी मल्हारनं स्वकौतुकाचे सूर लावले. हा क्षण स्पर्धेतल्या एका फेरीत मल्हार सोबत वेणू आणि त्याच्या आईनं थेट प्रेक्षागृहात पाहिलेला. साक्षात सुरेश वाडकर आपल्या मल्हारचं इतकं भरभरून कौतुक करताहेत. त्यानं अंगावर रोमांच उभे राहिलेले. त्या क्षणाचं पावित्र्य, संमोहन अनुभवलेलं. तो क्षण दैवी होता. पुन्हा पुन्हा ती आठवण काढणं मात्र स्वतःच्या कौतुकात सतत रममाण होणं. तानपुऱ्यासारखी मागे साथ करणारी वेणू अकस्मात थांबली, उठली आणि आत निघून गेली.
ज्यादा बोझ लेकर चलने वाले हमेशा डूब जाते हैं, फिर चाहे वो बोझ क्रोध का हो, बदले का या अहंकार का. आजच सकाळी एकानं सुप्रभात मेसेज टाकताना हा मेसेज पाठवला होता. त्याचं उदाहरण साक्षात समोर दिसताना बघून मनीषाला अस्वस्थता आली. इतका गुणी गायक किती नम्र असायला हवा, त्याऐवजी हा अहंगंड वाढतच चाललाय याचा. वेणू उठून गेली. मल्हारला कळलं, माझा आनंद वाटून नाही घेता येत हिला. बायको आहे की शत्रू? उम्र कैद की तरह होते हैं कुछ रिश्ते, यहां जमानत देने के बाद भी रिहाई नहीं होती. आत निघालेली वेणू ही वाक्य ऐकून तरा बाहेर आली. डोळ्यात संताप. कैद वाटते आहे का माझ्याशी संसार म्हणजे? हवी आहे का सुटका? हल्ली त्या कार्यक्रमांना जायचं म्हणून शेरे शायरी पाठ करत असतोस. ती वाक्य तिथेच ऐकव आणि घे कौतुक करून. सदोदित आरत्या ओवाळून घ्यायची सवय झाली तुला. स्वतःला फार ग्रेट समजायला लागला आहेस. बायको बरोबर राहणं म्हणजे कैद वाटते तर नको बाबा राहू कैदेत. मुक्त हो आणि मलाही मोकळं कर. मलाही सहन करणं अवघडच जातंय. काय सहन करतेस ग? उलट मला तुझा कारण नसलेला तोरा सहन करावा लागतो. ग्रेट समजायला लागलो म्हणजे? केलं नाही का मी काहीच ग्रेट? हजारो लोकांना मंत्रमुग्ध करायची कला आहे माझ्यात. उगाच नाही आरत्या ओवाळत लोक. दुसऱ्या गायकांनी अजरामर केलेल्या गाण्यांच्या निव्वळ नकला करतोस तू. स्वतःचं नवं काही निर्माण करतोस का? बुवा काय सांगायचे नेहमी, सुगम संगीत गाणं ही कला निश्चितच आहे, पण शास्त्रीय संगीतासारखा त्यात तुमचा बौद्धिक विकास होत नसतो. कवीनं लिहिलेले शब्द, संगीतकारानं दिलेली चाल, मुळात जो गायक गातो तो त्यात स्वतःच्या भावना मिसळतो. पण पुढे तीच गाणी गाणाऱ्यांना भावना सुद्धा आयत्या मिळतात. फक्त नक्कल करायची. शास्त्रीय संगीत हे विस्तीर्ण जलाशय आहे. बगळा मासा मिळाला की खुश, पण डौलदार राजहंस मोत्याच्या शोधात असतो. हो का? पोपटपंची करते. स्पर्धेत हजारो गायकांमधून अव्वल ठरलो मी. लाखो रुपये कमावतो. अख्खं जग फिरून आलोय. नक्कल म्हणे. शाळेत लहान मुलांना सरगम शिकवणारी, दीड दमडीचा पगार मिळवणारी मला नकलाकार म्हणते. फार बोललीस. चूप हो एकदम. आपल्याला काही नाव मिळालं नाही म्हणून माझी असूया वाटते, दुसरं काय? पूर्वी बिचारी कानावर हात ठेवून घाबरून बसलेली. मनीषानं तिला जवळ घेतलं. दोघं गप्प बसा एकदम. सुरात गाणार आहे तुम्ही दोघं. किती कर्कश बोलताय कळतंय का? कीर्तन करून हे घरी यायचे. कधी बरे पैसे मिळायचे, कधी नुसतीच केळी, नारळ, सुपारी. अख्खं आयुष्य हलाखीत काढलं. कधी काही बोलायला गेले की वस्कन अंगावर यायचे म्हणे मामनजी. मग सासूबाई म्हणायच्या, वरून कीर्तन आतून तमाशा असायचा ग बाई. काय काय नाही सोसलं मुलांना मोठं करताना. सासूबाई सांगायच्या ते आठवलं मनीषाला. काळ बदलला, पिढ्या बदलल्या. आर्थिक स्वावलंबी बायको असली तरी बायकोवर आरडाओरड करण्याची मानसिकता तीच. आपल्याला तो अनुभव नाही, कारण मुळात संसारच इनमिन वर्षांचा. आपल्या मल्हारला वडील आठवतही नाहीत. पूर्वीला वडील आहेत, सगळं चांगलं आहे, पण मोठेपणी तिला काय आठवेल तर सतत आईवर ओरडणारे वडील. वेणूशी बोलायला हवं लवकरच, की नेमकं काय बिनसलंय तुम्हा नवरा बायकोत. प म ग म रे ग दया घना नी रे ग म प तुटले प ध प म ग चिमणे ग ध म ग म चिमणे प म ग घरटे. आत वेणू आर्त गात होती. पूर्वी राग आणि दयाघनाचं नातं जणू उलगडून बघत होती.
अरे जन्म बंदिवास, सजा इथे प्रत्येकास. किती दिवसांनी गाते ही. जणू उधळून देते तिचं अस्वस्थपण, वेदना, दुःख. पण आपल्या या भरल्या घरात का नांदते ही अस्वस्थता, वेदना? मल्हारचं गाणं हेच करिअर करायचं ठरवलं तेव्हा आपणहून पाठिंबा दिला होता हिनं. एका चांगल्या शाळेत गायन शिक्षकाची नोकरी हा सुद्धा तिचाच निर्णय. हा, आता बुवांना नव्हतं आवडलं मल्हारचं शास्त्रीय संगीत सोडून सुगमकडे वळणं. ठीक आहे ना, तो त्याचा निर्णय होता. शिवाय तो निर्णय अत्यंत यशस्वी ठरला. मल्हारला प्रचंड यश मिळतंय. कार्यक्रम करतोय, पैसा मिळवतोय. हिच्या सुरात ही वेदना का भरून राहिली बरं? मावशी. वेणू खोलीच्या दाराशी येऊन थांबलेली. रोजच्यासारखं पूर्वीला शाळेसाठी तयार करता करता ती स्वतः तयार होत नव्हती. चेहरा उतरलेला, रात्रभर न झोपलेला, अशक्त डोळे. तू जिमला जाणार आहेस? हो. का ग, नको जाऊ? पूर्वीसाठी डबा करतेस? मला उभंच राहता येत नाही, ताप वाटतोय. रात्री झोप लागली नाही का? नाही ना, रात्रभर खोकत होते. आडवी पडले की खोकला, मग बसून होते. मल्हार कुठे आहे? झोपलाय. मनीषाला माया दाटून आली पोटात. बिचारी, एवढं बरं नाही आणि शेजारी नवरा डाराडूर झोपलाय. आपली आजारपणं काढली आपणच, इलाजच नव्हता. नवरा नव्हताच, तरी आई बाबा होते. जास्त वाटलं की आईकडे जाता यायचं. हिला बिचारीला आईच नाही. वडील भावाकडे राहतात. भावाची आर्थिक परिस्थिती यथातथाच. वहिनी संसाराला हातभार लावायला डबे देते लोकांना. तुला आलं घालून चहा करून देऊ की माझ्या खोलीत जाऊन झोपतेस? मी नाही जात ग जिमला, दुपारी जाईन हवं तर. पूर्वीला मी करते तयार. ए सोनू, आज डब्यात कुठली भाजी हवी? मनीषानं ताबडतोब स्वयंपाकघराचा ताबा घेतला. वेणू एकदम येऊन तिच्या गळ्यात पडली. हे असं याआधी तिनं कधीच केलं नव्हतं. मी जेव्हा केव्हा आईकडे जायचे, आईला मिठी मारायचे. खरं तर त्या काळात मुलगी मोठी झाली की तिला स्पर्श व्हायचा तो फक्त नवऱ्याचा. वडील तर नाहीच, पण सहसा आया सुद्धा लेकीना जवळ घ्यायच्या नाहीत. आपलं नव्हतं तसं. आई नेहमीच जवळ घ्यायची. मंगेश होता तोपर्यंत स्पर्शाची भूक भागायची. काही छोटं मोठं बरं नसलं की तो जवळ घ्यायचा. तो गेल्यावर मात्र वेणू आपल्याला बिलगली. हिचा नवरा हिची स्पर्शाची भूक भागवत नाही की काय? हा विचार मनात आला तशी मनीषा तरकली. बोलू बोलू म्हणते, पण वेणूशी बोलणंच होत नाही. तिची शाळा, अवतीभोवती पूर्वी किंवा मल्हार, आज काहीही झालं तरी बोलायचं. तिच्या मनातलं समजून घ्यायचं. उत्तर सापडेल असं नाही, पण प्रश्न विचारून प्रयत्नांची सुरुवात तरी करायचीच. वेणू, मी कोण आहे तुझी? असं का विचारतेस? सांग ना. मनीषा विजापुरे तुझ्या कोण ग? तुझं विजापुरे आडनाव कळल्यावर समजा तुला कोणी विचारलं तर काय उत्तर देशील तू? माझ्या नवऱ्याची आई. म्हणायला सासू, पण आमच्यात नातं मावशी भाचीचं. माय मरो मावशी जगो म्हणतात, अगदी शब्दशः तसं. आई गेली मला मावशीवर सोपवून. वेणूच्या डोळ्यात टचकन पाणी आलं बोलताना. अलीकडे तिला सारखी तिच्या आईची आठवण येते हे जाणवलं होतं मनीषाला. पूर्वीशी बोलताना, आमची आई अशी वेणी घालायची, कढत पाण्यानं न्हायला घालायची, बेसनाच्या वड्या मऊसूत करायची. आहे ना मी तुझी मावशी, मग त्याच नात्यानं मनातलं सांग. तुझ्यात आणि मल्हारमध्ये नेमकं काय बिनसलंय? मी मल्हारची आई असले तरी बिनधास्त सांग. मी कुठलाही गैरसमज करून घेणार नाही. विश्वास आहे ना माझ्याबद्दल? हो मावशी, तू नेहमी माझी बाजू घेतेस माहीत आहे मला, पण नकोय. बोल. पूर्वीसाठी तुमच्यात चांगलं नातं असणं गरजेचं आहे म्हणून बोल.
तुला माहित आहे मावशी, मी त्याच्या किती प्रेमात होते. होते? हो, खरं सांगायचं तर आता नाही. तेव्हा आम्ही दोघं शास्त्रीय संगीताच्या प्रेमात होतो. शास्त्रीय संगीत म्हणजे स्वतःला कलेच्या चरणी समर्पित करणं. तिथे काही मिळवायचं हा मुळी उद्देशच नसतो, तर ध्यास असतो तो सुरांमध्ये त्या रागाचा भाव शोधण्याचा. स्वरांच्या लाटेवर स्वार व्हायचं, बस. संगीताची आराधना करायची, अनुनय करायचा की आम्हाला समाधी अवस्थेपर्यंत घेऊन जा. आम्ही व्हायचो ग दोघं तल्लीन. भान राहायचं नाही गाताना आणि बुवांना ऐकताना. खूप बदलला मल्हार. आता त्याचं सगळं लक्षच मुळी मिळवण्याकडे लागलंय. सतत अनुनय प्रेक्षकांचा, संयोजकांचा. आपले जास्तीत जास्त कार्यक्रम व्हावेत म्हणून लोकांना आवडणाऱ्या ताना घ्यायच्या. सरगम गाऊन आपला दमश्वास किती आहे ते दाखवून टाळ्या मिळवायच्या. बरोबर आहे वेणू तुझं. अलीकडे माझ्याही लक्षात येतंय ते. गाण्यातलं मला कळत नसलं तरी कांसेन आहे मी. मल्हारला गायक बनवताना मीही काही गोष्टी शिकले, पण त्याचा तुला इतका त्रास होतो. त्याचं त्याच्यापाशी. एवढंच नाही मावशी, तो बदल स्वभावात, पण झिरपत जाऊन आता तोच त्याचा स्वभाव बनलाय. स्वकेंद्री, अप्पलपोटा, जगात मीच काय तो श्रेष्ठ, लोकप्रिय, बाकी लोक सामान्य, तुच्छ. माझी कला प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करते. प्रेक्षक खरंच मंत्रमुग्ध होतात की. बरोबर, मीही अनुभव घेते त्याचा. पण ते सूर आपल्याला आपल्या गुरूंमुळे शिकायला मिळाले. आईनं ते जोपासले. बायकोला सुद्धा संगीत कळतं. हे सगळं सगळं विसरून गेलाय तो. एवढा अहंकार शिरून बसलाय की बाकी भावनांना जागाच राहिली नाही. आम्ही लग्न करायचं ठरवलं तेव्हा दोघं एकाच पातळीवर होतो. दोघं संगीत करत बसलो तर संसार कसा चालायचा म्हणून मीहून मागे राहिले. इच्छा होती त्याच्या नजरेतून ते संगीताचं जग बघेन. बाहेर तो लोकांसाठी गायला तरी घरी आम्ही एकत्र रियाज करू. आपल्या घराला सुरांचा महाल बनवू. चुकीचं होतं का हे मावशी? मनीषा तिच्या मनात शिरून तिच्या भावना समजून घेत होती. तिची धडपड कासाविषयी तिला कळत होती. तुझी कवडी मोलाची नोकरी, माच करते, ही भाषा संवेदनशील वेणूला कशी टोचत असेल. बायको रात्रभर खोकत असताना शेजारी ढाराढूर झोपणाऱ्या नवऱ्याविषयी तिच्या मनात कुठली भावना असेल. सतत फक्त स्वतःचा विचार. मी श्रेष्ठ, मी पैसे कमावतो, लोक मला जगभर बोलवतात. अरे पण हे मिळवण्याची तिच्यातही क्षमता होती, आहे. तिला संसारातून नोकरीतून वेळ मिळावा, तिला तिचा रियाज करता यावा, म्हणून तू काय करतोस? सोडून दे नोकरी. ही भाषा तिच्या आत्मसन्मानाला ठेस नाही का पोचवत? आता नोकरी हा तिचा अवकाश आहे. शाळेतल्या मुलांना गाणं शिकवताना ती रमते त्यात. हे कळत नाही तुला? मनीषा वेणूच्या दृष्टिकोनातून मल्हारकडे बघायला लागली. समजतंय वेणू तुझं म्हणणं. लग्न करताना तुझ्या मनात जी स्वप्न होती ती पुरी झाली नाहीत, कारण मल्हारला अनपेक्षित मिळालेलं हे अफाट यश. मी सारखा तोच विचार करते की सचिन तेंडुलकरनं यश कसं पचवलं असेल, त्याचे पाय जमिनीवर कसे राहिले असतील. कुठलीही मुलाखत बघ, तो त्याच्या आई वडिलांचा, थोरल्या भावाचा, बायकोचा उल्लेख करतोच करतो. या माझ्या कुटुंबानं मला माझं यश डोक्यात जाऊ दिलं नाही म्हणून ऋण व्यक्त करतो. मावशी, मल्हारला का त्याचं यश पचवता येत नाहीये? त्या संयोजकांच्या संगतीत राहण्यासाठी तो ड्रिंक्स पण घेतो अधूनमधून. मान्य की खूपच क्वचित घेतो, पण आवाज राखणं महत्वाचं की संयोजकांचं मन राखणं? अगं, या संयोजक, गायक, वादक यांची साखळी असते. एकाला कार्यक्रमाचा सुगावा लागला रे लागला की यांचं फिल्डिंग लावणं सुरू. मी ऐकत असते कधी कधी याचे फोन. इतकं लाचार कशाला व्हायचं? त्यापेक्षा आपली कला झळकट ठेवणं जास्त उत्तम नाही का?
त्याला जमिनीवर ठेवण्यासाठी मी काही सांगून बघावं तर कसला ओरडतो तो. मनीषा ऐकताना सुन्न होऊन गेली. वेणू ज्याच्याबद्दल बोलत होती तो तिचा पोटचा मुलगा नवऱ्याच्या पाठीमागे जिद्दीने वाढवलेला. वेणूनं सचिनचं उदाहरण दिल्यावर विनोद कांबळीची आठवण येणं अपरिहार्य. सचिन आणि विनोद दोघांमध्ये सारखेच गुण असून एक भारतरत्न आणि दुसऱ्याकडे बघवत नाही अशी परिस्थिती. तू बोलते आहेस ते सगळं सगळं पटतंय मला. मल्हारच्या डोक्यात हवा गेली हे क्षणोक्षणी जाणवतं मलाही. तो तुला जुमानत नाही हेही. पण यातून मार्ग कसा काढायचा? मला नाही वाटत आता ते माझ्या हातात राहिलंय. मला खूप त्रास होतोय मावशी. नाही सहन होत. पण मी करू तरी काय? मल्हारला सोडून जायला मला माहेर तरी आहे का? आणि पूर्वी तिची पूर्ण जबाबदारी माझ्या शाळेच्या एवढ्या पगारात मी घेऊ शकेन का? मल्हारला सोडायचं म्हणजे तुला गमवायचं. तूच आहेस मला आईच्या जागी. तुझ्याशिवाय मी पोरकी होऊन जाईन ग. या विचारानं रात्र रात्र अस्वस्थ असते मी. माझ्याशिवाय पोरकी होशील? पण का म्हणून? मी आहेच बाळा तुझ्यासोबत. तुला अनुभवाचे बोल सांगते. मल्हारला बाबा नव्हता तरी तो पोरका कधीच नव्हता. मी त्याचा बाबा होऊ शकले नसले तरी बाबाची उणीव जाणवू न देण्याचा पूर्ण प्रयत्न केला. बाईला जमतं ते तुलाही जमेल. मीही आहेच. विश्वास ठेव. तुला जेव्हा वाटेल मल्हार बरोबर राहणं निभावणं अशक्य होतंय, तू निर्णय घे. मी तुझ्या बरोबर असेल. पूर्वीची काळजी घ्यायला मी आहे. टोकाचं पाऊल उचलण्याआधी त्याच्याशी बोल. कसं असतं ना, पुरुष बायकोला गृहीत धरतो, पण जेव्हा बायको नसण्याची शक्यता निर्माण होते तेव्हा हतबल होऊन जातो तो. त्याला संधी देऊन बघ. तुझा रियाज सुरू कर. सकारात्मक राहा. प्रयत्न कर. गेली 2-3 वर्षे माझा तोच प्रयत्न चाललाय मावशी. मी शाळेत मुलांना लयीत गायचं कसं ते शिकवते. त्यासाठी कसे साधे सोपे उपाय असतात. जसं पूर्ण गाणं एकदम शिकायचं नाही. एक एक ओळ, मग कडवं. लय चुकते वाटलं की मेट्रोनोमचा वापर करून तालाकडे लक्ष केंद्रित करायचं वगैरे. तसंच मी आमच्या नात्यात करून बघितलं की फक्त आजच्या आठवड्यात वाट टाळायचा. त्याच्या मीपणाकडे दुर्लक्ष करायचं. त्याला वाटतं कलाकार कलंदर असतो म्हणजे त्याने कधीही उठावं, बेशिस्त वागावं. घरातलं कुठलंही काम ही त्याची जबाबदारी नाही. तर मी तुझ्याकडे बघत स्वतःला समजावते की हिला होता का नवरा जबाबदाऱ्या घ्यायला. मी अपेक्षाच करायची नाही, पण सतत नाही जमत ग ते. वेणू खरं खरं बोलत होती. नात्यातून अपेक्षा करणं चुकीचं नाही, पण ही म्हणते तसं मल्हार जर कार्यक्रम मिळवणं ही अपेक्षा ठेवून संयोजकांची नातं जोडू बघत असेल तर तो मात्र नक्कीच चुकीचं वागतोय. हिचं बोलणं योग्य वाटतंय. वेणू मुळातच समजूतदार. आई गेल्यापासून जास्तच पोक्त झाली तरीही हिची चिडचिड होत असेल तर हिच्या बोलण्यात नक्कीच तथ्य आहे. सतत जमवून घ्यायच्या ओझ्याखाली राहू नकोस वेणू. तुझा अंतर्ध्वनी काय सांगतोय त्याकडे नीट लक्ष दे. त्याचं ऐक. आणि महत्वाचं एक लक्षात ठेव. व्यावहारिक गोष्टींचा बाऊ करू नकोस. हे घर माझं आहे. माझी मिळणारी पेन्शन आपली आहे. तू जे ठरवशील त्यात मी तुझ्या सोबत असेल, तानपुऱ्यासारखी. मनीषा बोलली तेव्हा तिला लख्ख जाणवलं. स्टीम घेऊन बाहेर पडताना आरशावर वाफ जमलेली असल्यानं आपलं प्रतिबिंब दिसत नाही, पण आपली रंध्र मोकळी झाल्याचं आतून जाणवतं. वेणूशी बोलताना मनाची रंध्र सुद्धा आरपार मोकळी झालीत. ही कथा इथेच संपली. आज मी वाचलेली निलिमा बोरवणकर यांची पायवाटा जाग्या झाल्या ही कथा तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून अवश्य कळवा. आवडली असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा
आणि सोबतचं बेल आयकॉन सुद्धा दाबा. त्यामुळे माझे येणारे नवीन नवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुम्हाला ऐकायला मिळतील. आता आपण पुन्हा भेटू अशाच एखाद्या छानशा कथा वाचनासाठी. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते. धन्यवाद.